बरोरा शहर के सभी आधार केंद्र बंद होने से नागरिकों के काम रुके हुए हैं। नागरिकों को हो रही परेशानी को ध्यान में लेते हुए आधार केंद्र जल्द शुरू करने की मांग शिवसेना उभाटा जिला प्रमुख मुकेश जीतोड़े ने की। नजर डालते इस खबर। बरोरा तहसील के नागरिकों को आधार कार्ड की कमियां दूर करने के लिए शहर के स्थान आधार केंद्र में आना पड़ता है। नगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिति, पोस्ट ऑफिस और महाराष्ट्र बैंक इस स्थान आधार केंद्र दिए गए हैं, लेकिन सभी आधार केंद्र पिछले सप्ताह भर से बंद होने से नागरिकों के काम रुके हुए हैं, जिससे ग्रामीण भाग की जनता को रोज आधार केंद्र के चक्कर काटने पड़ रहे हैं। खेती के काम मजदूरी डुबाकर बच्चों के साथ भूखे प्यासे आधार केंद्र पर पहुंचना पड़ रहा है, जिससे नागरिकों में रोष देखने को मिल रहा है। शासन की ओर से हाल ही में महिलाओं के लिए लाड़की बहन योजना की घोषणा की गई, लेकिन इस योजना के कागजातों की पूर्तता के लिए आधार कार्ड अपडेट न होने के कारण साथ ही विद्यार्थियों के शालेय प्रवेश के लिए और राशन कार्ड में आधार कार्ड अपडेट करने के लिए कार्ड की कमियां दूर करने के लिए नागरिकों की बड़ी भीड़ आधार केंद्र के सामने देखने को मिल रही है, जिससे संतप्त नागरिकों ने जिला प्रमुख तथा बरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीतोड़े इनकी ओर अपनी व्यथा बयां की। शिवसेना पदाधिकारियों ने संबंधित अधिकारियों को आड़े हाथ लिया। आधार केंद्र जल्द शुरू न करने पर आंदोलन का इशारा शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख मुकेश जीतोड़े ने दिया है। आज मला सकाळी जवळपास 9 ते 9:30च्या दरम्यान काही नागरिकांचे फोन आले की ज्या ग्रामीण मधून ज्या महिला भगिनी आहे त्या इथे 2 ते 3 दिवसांपासून येऊन राहिल्या व जे कागदपत्र दुरुस्तीसाठी जे केंद्र यांनी सुरू केले आहे ते मागील 3 ते 4 दिवसांपासून बंद आहे। तिथे लिंक नाही आहे किंवा ऑपरेटर लोक तिथे जागेवरती नाही आहे। जे आज मुख्यमंत्री साहेबांनी जे 1500 रुपये मानधन योजना महिलांसाठी चालू केलेली आहे ते एकतर बघितलं तर त्यांना थेट ते द्यायला पाहिजे होतं, कारण की गव्हर्नमेंटकडे महिलांचा सगळाच डाटा आहे, कोण अंत्योदयमध्ये आहे, कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, कोणाचं इन्कम काय आहे ते। परंतु कुठेतरी त्या महिला ग्रामीण भागातून जे आपल्या शहरी भागामध्ये येऊन राहिल्या आहे नुसतं कागदपत्री दुरुस्तीसाठी, तर हे कुठेतरी ते आपले छोटे मुलं बाळ घेऊन येतात, त्यांच्या शाळा बुडते। आज शेतीचा हंगाम आपल्या इथे चालू आहे, त्यांच्या 4-4, 5-5 दिवसाच्या रोजा बुडून राहिल्या व जे इथले प्रशासकीय अधिकारी आहे ज्यांचं काम आहे की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं, परंतु त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होऊन राहिलं। मी आज सीओ साहेबांसोबत, तहसीलदार साहेबांसोबत या विषयावरती बोललो तर त्यांना याची कल्पनाच नाही की ते सेंटर बंद आहे म्हणून। तरी हा जो महिलांना होणारा त्रास आहे, आज आमच्या कार्यालयावरती सुद्धा 50-60 महिला इथे येऊन गेल्या व अक्षरशः जर पैसे तुम्हाला मानधन द्यायचं आहे, परंतु जर महिलांचा असा अपमान करून जर तुम्हाला मानधन द्यायचं आहे तर ते मानधन सुद्धा कुठल्या कामाचं। जर जे लोक ग्रामीण मधून येत आहे एकतर त्यांना ग्रामीण मध्ये ती पूर्तता करण्यासाठी त्यांना व्यवस्था करून द्यायला पाहिजे कागदपत्राची, किंवा जे सेंटर तुम्ही दिले आहे तर ते सेंटर व्यवस्थितपणे चालले तरी पाहिजे। जर असंच जर ग्रामीणच्या लोकांना जर पुढे त्रास होत राहील तर शिवसेनेकडून जे या क्षेत्रावरती जे अधिकारी आहे ज्यांचं काम आहे की या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं, जर त्यांनी यापुढे जर या गोष्टीकडे लक्ष नाही ठेवलं तर शिवसेनेकडून त्यांना चांगलाच एक आम्ही इशारा देऊन राहिलो की त्यांच्यावरती आम्ही एक मोठा आंदोलन उभारू। इस समय उपजिला प्रमुख अमित निब्रट, शहर संगठक तथा पूर्व नगर सेवक किशोर टिपले, युवा सेना जिला समन्वयक तथा पूर्व नगर सेवक दिनेश यादव, युवा सेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर और आदि पदाधिकारी उपस्थित थे। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।